दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. टीम पालीउपालेवाडी विरुद्ध शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. या सामन्यामध्ये जो मॅच जिंकेल तो थेट लढेल श्री कालिका माता वावे चिंचाटवाडी संघासमोर. आणि चिंचाटवाडी संघ देखील या ठिकाणी हजर आहे. आमचे भगवान दादा कुठे आहेत? भगवान दादा हॅलो. चला स्वयंसेवक सेमीफायनलचा राऊंड आहे. सगळ्यांनी बाउंड्री लाईन वरती या. प्रत्येक कोपऱ्यात एखादा मला पिंक टी शर्ट दिसलं पाहिजे. स्वयंसेवक साखरगावचे स्वयंसेवक आपण समोर प्रत्येक बाउंड्री लाईन वरती दिसले पाहिजेत. आपण पिंक टी शर्ट्स. वॉरियर्स कुठे? साखरगावचे वॉरियर्स. चला शेवटचे 2 मॅच आपल्याकडे बाकी आहेत. सकाळपासून गेले 2 दिवस आपण खूप मेहनत घेत आहे आणि तुमच्या सर्व मेहनत सफल झालेली दिसते. कारण की शेवटचे 2 सामने आहेत. एक मोठी टुर्नामेंट तुम्ही आपण या ठिकाणी श्रीरामजी जगताप सर आपण आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय श्रीरामजी जगताप सर. थँक्यू. टायमिंग लावलाय. आपल्याला यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम होईल. कृपया सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं. सेमीफायनलचा राऊंड आहे. यानंतर फायनल खेळवली जाईल. सगळ्यांना जरा विनंती असेल. चला नक्कीच मॅचला सुरुवात होते. मैदानामध्ये सलामीची जोडी पुढे येत असताना पुढे येत असताना 2 भावांची जोडी मार्कवा स्टीवाच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला डावखुरा फलंदाज मदन चांदे, त्याच्या जोडीला त्याचा छोटा भाऊ अक्षय मधुकर चांदे यांना आपण पाहतोय. स्टंपच्या मागे जे आहेत त्यांनी जरा बाउंड्रीचा ताबा घ्यावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आपल्याकडे. फक्त आपली टुर्नामेंट थांबेल. सागरजी, सुशांतजी, साई विटेकर कृपया विनंती कृपया करावं लागतं. कृपया हा शब्द वापरावा लागतो आम्हाला. आपण शेवटचा थोडासा टाइम आहे. थोडीशी संधी द्या आम्हाला. या ठिकाणी जगताप साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. जगताप साहेब. चला मॅचला सुरुवात होते. मॅचला सुरुवात होण्याच्या आधी एकदा जोरदार आवाज दिया. गणपती बाप्पा कालिका माते की. आपटून टाकलेला चेंडू पूल केलाय. डी झोनच्या दिशेने पाहणं गरजेचं आहे. यस, एकच धाव. गुड डिसिजन पंचांचा या ठिकाणी पाहायला मिळतो. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय किरण. या ठिकाणी श्रीराम जगताप साहेबांनी या स्पर्धेनिमित्त 1001 रुपयाचा भरघोस देणगी स्वरूपात सहकार्य दिलंय. सर आपले लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा किरण. पुन्हा एकदा पूल केलाय आणि 2 धावा. 2 धावा मिळतात पुन्हा एकदा मदनला. मदन आणि अक्षय अशी जोडी सलामीला. प्रथमतः पाहिलं तर टॉस जिंकला टीम पालीने आणि फिल्डिंग स्वीकारली. फलंदाजीसाठी पाचारण केले ते म्हणजेच मुसाड टीमला. आणि स्ट्रायकर सलामीची जोडी आपण जर पाहिली तर या ठिकाणी आपण बघतोय मदन चांदे आणि अक्षय चांदे. पुन्हा एकदा गोलंदाज किरण तयार. आयटम राऊंड विकेट मारा. यावेळी मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. लक्ष असेल पंचांकडे. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाते. मोठा फटका मारण्याची संधी होती. चान्स घेतला होता परंतु अनसक्सेसफुल झालेत आणि धावसंख्या पुढे जाते फलकावरती 4 या आकड्यांवरती. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना कशा प्रकारची रणनीती आखली जाते पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा किरण. यावेळी मात्र थोडासा लेग ईस्टच्या दिशेने जाणारा चेंडू पंचांनी हात समांतर केलेत. वाईट बॉल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. भैया शेठ धोत्रे मुसाडगावचे सुपुत्र आमचे मित्र यांनी प्रत्येक षटकाराला 101 रुपये प्राइज लावलंय. यावेळी मात्र पाहिलं तर ऑन साइडला तटवलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट. एका धावावरती समाधान मानलं जात आहे. चला 2 मिनिटं थांबा पंचांनी.
कृपया कृपया अन्य बाकीच्यांनी नका जाऊ. कृपया अन्य खेळाडूंनी तिथे जाऊ नका प्लीज. बाकीचे बाकीच्यांनी थांबा. जास्त पंच मॅच चालू करा. मॅच चालू ठेवा. टीम पाली टीम आणि अन्य खेळाडू इतर खेळाडू मैदानामध्ये येऊ नका प्लीज. पाली टीमचे इतर खेळाडू मैदानामध्ये येऊ नका. टीम साखर आपण देखील मैदानाच्या बाहेर या. मॅच चालू करा. पंचांना विनंती असेल मॅच चालू करा. आणि मी विनंती करेन पुन्हा एकदा मित्रांनो, मॅच आपली आहे, स्पर्धा आपली आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. चला कोणी गडबड करू नका प्लीज. बाकीच्या खेळाडूंनी बाहेर या. इतर खेळाडू कृपया बाहेर या. बाउंड्री लाईनच्या बाहेर या इतर खेळाडू प्लीज. आणि मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड यष्ट्या वाकवल्या आहेत आणि त्रिफळा झाल्या. अक्षय चांदे पहिला गडी बाद होतोय. अक्षय चांदे बॅक टू द पॅव्हिलियन. चला स्वयंसेवक मंडळी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जर पाहिलं तर स्वयंसेवक बाउंड्री लाईनच्या बाहेरून यायचं आहे. आणि इतर अन्य खेळाडू देखील कृपया सहकार्य करा. कोणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जाऊ नका. मंडळाला सहकार्य करायचं आहे. पहिला गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. अक्षय 0 वरती बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज संकेत. नवीन आलेला वन डाऊनचा फलंदाज अक्षय चांदे. चला कृपया बाकीच्यांनी आतमध्ये या प्लीज. टीम साखरचे सर्व खेळाडू आतमध्ये या. मॅचला सुरुवात. ऑन साइडला गेलेला चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. स्वर मारा. एक धाव जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाले फलकावरती 8 या आकड्यावरती पोहोचले. कालिका माता साखर चौकीजवळचे सर्व सदस्य यांनी आपल्या गेटच्या आतमध्ये येऊन आपल्या बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. ही स्पर्धा आपली आहे. शिवाजी पवार साहेब आपण सर्वांना घेऊन बाउंड्री लाईनचा ताबा द्यायचा आहे. कालिका माता साखर चौकीजवळी सर्व सदस्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. संतोषजी उत्तेकर सभापती साहेब सगळ्यांना नियंत्रण करून बाउंड्री लाईनचा ताबा द्यायचा आहे. षटक संपलेल्याची खुण आहे ते पंचांची. जर बघा मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात तर केली होती मदनने, परंतु खूपच सुरेख गोलंदाजी किरणची. अगदी टिस्सून गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, त्या प्रकारची गोलंदाजी. एक बाद 7. एक गडी बाद झाल्यानंतर 7 धावा जमा झाल्या आहेत धाव फलकावरती. मुसाड चांदेवाडी सटका या संघाची. अजूनही मला वाटतं 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कालिका माता साखर चौकीचेवाडी संघाचे सर्व प्रतिनिधी आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल हवेत आहे. पाहणं गरजेचं आहे. यस नो करता. ओ माय गॉड. जमिनीला जीवदान दिले. दान केलं चेंडू.
जीवदान मिळतंय मदनला आणि काय होतंय मिस टाइम स्ट्रोक होता बॅटची कडा लागली आहे शेवटच्या क्षणाला मात्र झेल निसटलाय. योगेश यांची काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकर एंडला खेळताना दिसेल तो म्हणजेच संकेत चांदे मॅन फ्रॉम इंडियन आर्मी. धावसंख्या धावफलकावरती 8 वरती येऊन पोहोचले. मगापासून आपण पाहतोय 22 ते 25 धावा कुठेतरी खूप अवघड ठरत आहेत या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा योगेश दुसरं षटक राईट मोर द विकेट मारा ते म्हणजेच संकेतसाठी. यावेळी मात्र ऑन साईडला तटवलेला चेंडू परंतु चेंडू बॉल जातोय डी झोनच्या दिशेने. नवीन बॉल द्यायचा आहे. पंच 2 बॉल ना 2 रन. यस थँक्यू. या 2 धावा जर काउंट केल्यात संघाची धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली 10 वरती. दहा धावा झाल्यात 10. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. योगेश संकेतला चांगला फटका आहे. सुरेख फटका मारला ऑफ साईडला तटवलेला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु चेंडी फुकी होईल तोपर्यंत 1च धाव कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा दुसरे षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना धावसंख्या धावफलकावरती 11 वरती येऊन पोहोचल्या. 111 11 धावा आणि 1 विकेट. पुन्हा एकदा थोडा संत गतीने चाललेला आहे सामना. पाहायचंय काय होतंय. पुन्हा एकदा ऑफ साईडला तटवलेला चेंडू विथ द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल कारण का मदन आणि संकेत दोन्ही फलंदाज हे मोठे आहेत आणि ड्रोन व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये मध्ये आपल्या EU लाईव्हच्या माध्यमातून एक विशेष टिप्पणी आणि एक मॅचचं सुंदर चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. पुन्हा एकदा योगेश तयार. यावर मात्र चांगला फटका आहे. बघायचंय काय होतं. चेंडू स्लॉट मध्ये पाठवला प्लॉट मध्ये. 6 धावा. षटकार सिक्सर. संकेतच्या बॅट मधून तुफानी फलंदाजी. स्टँड अँड डिलिव्हर. धावसंख्या झाले 18. धावसंख्या झाले मदनजी 18 रन ऑन बोर्ड. 1 to go. मॅच बॉल बघा भेटतोय का. मॅच बॉल पंच मॅच बॉल होते. 2 मिनिटं फक्त वेट करा. चला सामन्याला सुरुवात होती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. योगेशच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी म्हणायला हवी होती. 1 2 1 1 तदनंतर मात्र खराब चेंडू आणि त्याला प्रहार. 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा योगेश तयार होतोय. शेवटचा चेंडू घेऊन साईड रोटेट केले. राईट हँड रॉम्ड विकेट मारा केलतायत. त्यामुळे मात्र पुल केलाय पुन्हा एकदा सक्सेसफुल 2 धावांसाठी. 2 धावा मिळतात. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 20 या आकड्यांवरती आणि शेवटच्या षटकाचं समालोचन आपण ऐकाल प्रवीणजी बेलेकर यांच्या वाणीतून. थँक्यू. धन्यवाद रोहित. जर बघायला गेलं तर सेमीफायनलचा सामना चालू आहे. तर एका बाजूला सुप्रसिद्ध पुसाड चांदेवाडीचं विरुद्ध कालिकामाता पाली उपालवाडीचं हे दोन्ही डापंतर खेळाडू आहेत. गुणवत्ता खेळाडू पंचक्रोशीतील खेळाडू पाहायला भेटत आहेत. आणि मात्र संकेत ते ह्या अगोदरच्या षटकामध्ये जो 6 मारला डायरेक्ट रस्त्यावरती बाहेर केला. हा संकेतचा ते म्हणाल तर ओडबॅट आरबी भुसाड चांदेवाडी संघाचा सुपुत्र आहे. सुंदर बॅटिंग सुद्धा पाहायला भेटली होती. जे अशा ठिकाणची स्पर्धा होती श्री कालिकामाता वावी चिंचवड ह्या ठिकाणी जी स्पर्धा असताना लगातार 2 6 मारले होते संकेत साधे. पुन्हा एकदा हा मोठा फटका मारायचा नादात आहे. बघूया ऑफच्या दिशेकडे चेंडू किती हा तिथं 2 नाही पण तिथे 1च धाव भेटते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एका धावेने मानावं लागते. सगळ्याची धावसंख्या झाली ते पाहिजे 21 आकडेवरती. तर नक्कीच जर रोहित जर बघायला गेला तर हा षटकामध्ये किपाट धावसंख्या उभारू शकतो. भुसाड चांदेवाडी संघ जर बघायला गेलं तर एक मोठा संघ आहे चांदेवाडी संघ. एक
पाहायला भेटते कालिका माता उपालवाडी संघ पुढे एकदा सापडला सुरुवात आणि हा खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आदित्य ह्यांच्याकडून आणि हा मात्र निर्धारित चेंडू आहे आणि मात्र 9 टक्के फलंदाज आहे तो म्हणजे मुसाड चांदेवाडी संघाचा वंडर बॉय म्हटला जातो तो म्हणजे मदन चांदे. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आदित्य ह्यांच्याकडून पुढे एकदा आपल्याला सुरुवात आदित्य तो संकेत चांदे पुन्हा ह्या मात्रात इदा चेंडू खरोखर अचूक टप्पीची गोलंदाजी पाहायला भेटले आणि अशा तऱ्हेने पंच कोण आउट होतोय ह्या चेंडूवरती संकेत चांदे बाद होतो ह्या चेंडूवरती डावाचा चान्स भेटलाय कालिका माता उपालवाडी संघाला. आता मात्र दुसरा धक्का भेटतोय मुसाड चांदेवाडी संघाला आणि आता मात्र येतो फलंदाजीला आलाय विठ्ठल धोत्रे येतात नावाचं विठ्ठल पांडुरंग विठ्ठल हरिहरी विठ्ठल. आता येतो फलंदाजवरती विठ्ठल आणि संघाचे धावसंख्या झाले 2 गडी पाहत मुसाड चांदेवाडी संघाची 21 आकडेवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते जोरदार टाळवाला मित्रांनो या पाली उपालवाडी संघाचा गोलंदाज आहे तो म्हणजे आदित्यने सुंदर गोलंदाजी केली आणि संकेतला 2 चेंडू निर्धाव टाकले आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट गमावला. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात स्ट्रायकिंगला फलंदाज विठ्ठल धोत्रे 9 स्ट्राईकला फलंदाज मदन चांदे आणि गोलंदाजी सज्ज झालाय आदित्य. बघ्या विठ्ठल काय करतो जय जय हरी हरी विठ्ठल रामकृष्ण हरी. बघ्या हा विठ्ठलच्या बॅटमध्ये षटकार येईल का ह्या मैदानावरती. पुढे एकदा सापडला सुरुवात पंच सापडा सुरू करायचं आहे. ह्या सापड्यामध्ये कोण विजय ठरल तो डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघाने तोड घ्यायचे. जर समोरचा संघ आहे कालिका माता उपालवाडी संघ मोठा संघ आहे त्याच्यामध्ये स्वप्नील आहे सागर सुद्धा आहे. सापडला सुरुवात विठ्ठल तो आदित्य आणि हा मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण आहे का खाली आणि झेल सोडतोय. आता मात्र संधी भेटली तर म्हणजे मुसाड चांदेवाडी संघाला तो म्हणजे झेल सोडलाय विठ्ठलचा. मित्रांनो कॅच घ्या पण मॅच जिता कारण आता बघूया संधी भेटली संधीचा नक्कीच सोनं करणार तो म्हणजे विठ्ठल धोत्रे. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे मुसाड चांदेवाडी संघाचा मदन चांदे म्हणून बघूया पुन्हा सामन्याला सुरुवात. काही चेंडू शिल्लक आहेत बघा मदनच्या बॅटमध्ये षटकार येईल का काय चौकार होतो सामन्याला सुरुवात आणि हा मात्र खरोखर आणि आता मात्र मदन चांदे सुंदर गोलंदाजी जोरदार टाळ्या मित्रांनो. आता मात्र मदन बाद होतोय. गडी क्रमांक 3 हादरा होतोय मुसाड चांदेवाडी संघाला. संघाची धावसंख्या झाली आता मात्र मुसाड चांदेवाडी संघाची ते म्हणजे 22 आकड्यावरती. तर नक्कीच या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ओके मदन बाद झालेले आहेत. फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केले आणि आता जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. धावसंख्या फलकावरती 22 आहे. पाहायचं आहे या बॉलवरती किती धावा जमा करतायत. शेवटचा चेंडू आदित्यचा ऑफ साईडला तटवलेला चेंडू बघायचा. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा कॉल आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. सुरेख गोलंदाजी आदित्य लास्ट 3 मॅचमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि मॅन ऑफ द मॅच देखील त्याला भेटले. किरण यांच्याकडे कृष्णा शिरवले यांच्याकडून त्यांना प्राईज देखील आहे आणि भैया शेठ धोत्रे यांच्याकडून 500 होतं परंतु सिक्सर नाही झाला. चला जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 23 झालेत. 24 धावांची गरज आहे. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या नंतर आपण फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल. लगेचच टीम मुसाड मैदानामध्ये इन व्हायचं आहे. लगेच
सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. महेश दादा, लास्ट मॅच जर पाहिली मुसाड चांदेवडी संघाची 22 धावा डिपेंड केल्या आणि आत्ता 24 धावांची गरज आहे. काय होईल या मॅचमध्ये, कोण फायनलला पुढे जाईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि फायनलला संघ वाट पाहतोय कालिका माता वावे चिंचाटवाडी. नक्कीच दोन्ही जरी संघाचं म्हणजे आज मी दिवसभरामध्ये उपालेवाडी संघाचा जर गेम बघितला तर ड्रास्टिक चेंज आहे, चांगली इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्यामध्ये, खूप चांगले खिलाडी वृत्ती आणि तो खेळ आपण पाहायला भेटतो इथे. आणि त्यांच्यासमोर जे आव्हान आहे ते मुसाड चांदेवाडी संघ. मुसाड चांदेवाडी संघाविषयी जास्त सांगण्याची गरज नाही आहे. ते त्यांच्यासाठी बॉल बॅट रन डझंट मॅटर, त्यांच्यासाठी जिंकणं हे फक्त मॅटर असतं. त्याच्यामुळे ते कसं कुठून कसं जिंकायचं हे त्यांना माहीत आहे. फक्त एकच आहे की त्यांना जर तुम्ही थोडासा जरी संधी दिली तर त्या संधीचं ते सोनं करणार. आणि बघूया आपण नक्कीच, मला वाटतं पाली उपालेवाडीसाठी सुद्धा ही खूप मोठी संधी आहे की एक चांगलं क्रिकेट खेळून पुढे जाण्याची सुद्धा, आणि मुसाड चांदेवाडीला ते टिकून ठेवण्यासाठी. नक्कीच दादा, आपण या मॅचचा हायलाईट आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मदन बाद झाला 7 धावांवरती, अक्षय 0 वरती, संकेत 11 धावा, विठ्ठल 1 धाव आणि रघु हॅलो. आता मात्र सगळं काही बघतायत सर्व उघड्या डोळ्याने आणि या ठिकाणी, तर नक्कीच ज्या काय गोष्टी असतील त्या पद्धतीमध्ये होतीलच. परंतु मी सगळ्यांना विनंती करतो की आपण गेम सुरू करूया, कोणी मैदानाच्या बाहेर जाऊ नका. आणि जे कोण असतील आयोजकांना विनंती आहे की त्यांना बाहेर करा, गेटच्या तुम्ही त्यांना गेटच्या बाहेर करा, इमिडिएटली गेटच्या बाहेर करा. कारण ही 4थी वेळ आहे मला असं वाटतं या ठिकाणी, आणि ही शेवटची वॉर्निंग आहे. मी विनंती करतो की तुम्ही गेम सुरू करा आणि त्याला गेटच्या बाहेर करा, डायरेक्ट गेटच्या बाहेर. इथे कोणता एक्सक्यूज नको, बाकीचे सगळे आयोजकाचे सगळे आतमध्ये राहतील. हॅलो, फेडरेशनने जरा यावरती लक्ष ठेवावं. हे जे कोण संघ आहेत आणि जे इथे दुसऱ्याच्या मैदानात येऊन इथे जे काय प्रॉब्लेम करतायत, तर फेडरेशनने जरा याच्यावरती लक्ष ठेवावं आणि अशा टीमला शक्यतो टुर्नामेंटच्या बाहेर ठेवलं तर बरं होईल. कारण दुसऱ्याच्या टुर्नामेंटमध्ये येऊन जर वाद करायचे असतील तर असे संघ न आणले चांगले, आणि फेडरेशनने याची नोंद घ्यावी. हॅलो, मॅच चालू करा. तेजस, मॅच चालू करा. हॅलो. चला, बाकीचे खेळाडू कृपया एकत्र जमू नका, तो गेट बंद करून घ्या आणि बाकीचे सहकारी थोडे लांब लांब व्हा, एकत्र घेऊ का नका प्लीज. नक्कीच या ठिकाणी आपण आता सामना सुरू करूया. माझं असं वाटतं जेवढे स्वयंसेवकांनी या ठिकाणी ताबा घ्या, कारण आता ही शेवटची आणि याच्यानंतर शेवटची एक मॅच आहे, सेमीफायनल आणि फायनल. आता महत्त्वाचे निर्णय असतील. तर या ठिकाणी आपला सर्वांचा आवडता असा गोलंदाज ओम, आणि मला असं वाटतं सुंदरसं असा या ठिकाणी चेंडू जो टाकलाय काही समजला नाही गोलंदाजाला, आणि सुंदर म्हणजे खरोखरच ओम याच्याकडून मला वाटतं शिकायला पाहिजे सगळ्या नवोदित खेळाडूंनी की गेम कशा पद्धतीमध्ये इम्प्रूव्ह करायचा. नक्कीच दादा, फक्त 2 मिनिटं अडवतो. टीम कालिका माता, लास्ट मॅच आहे, बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कधी अडचण येऊ शकते, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. पुन्हा एकदा बघायचंय काय होतं. आणि षटकार सीमारेखा पार, सागरच्या बॅटमधून 6 धावा. रोहित, खरंच हा अप्रतिम आणि अतिशय सुंदर आणि देखणा असा हा षटकार या ठिकाणी मारलाय. काय उत्कृष्ट टायमिंग होतं. मला असं नाही वाटत की ओम कुठे चुकलाय, परंतु एक अतिशय सुंदर असा या ठिकाणी खेळ केलाय तो सागर यांनी, आणि अजिबात चान्स नाही या ठिकाणी मिळाला षटकार. आणि मला वाटतं पुढचा चेंडू सागर यांना. नक्कीच आपटून टाकलेला चेंडू ऑफसाईडला कट केलाय, चेंडू खाली, फिल्डर येतोय आणि बघायचं 1 धाव कंप्लीट केले सागरने. एका षटकारानिशी खेळतात. आता मात्र समीकरण बदललंय, खूप महत्वाचा षटकार होता हा. 15 चेंडू 17 धावांची गरज आहे. नक्कीच म्हणजे एका चेंडूने, आणि हा खूप अर्ली षटकार आलाय, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं बरंचसं धडपण कमी झालं असेल पाली उपालेवाडी संघाचं या षटकाराने, आणि धडपण वाढलंय ते मुसाडवाडी संघाचं. परंतु मी सांगितलं की मुसाडवाडी हा संघ असा आहे की जो शेवटच्या चेंडूपर्यंत कधीही आपला गेम सोडत नाही. आणि पुढचा चेंडू ओम टू मुन्ना, पुन्हा एकदा लेग साईडला तटवलेला हा चेंडू,
मला असं वाटतं हा डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू आहे आणि पंचांनी 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपण प्रेक्षक आहोत, खेळाडू आहोत, सर्वजण आहोत, आपण खेळाकडे लक्ष द्यावं, इतर गोष्टीकडे आपण लक्ष देऊ नये. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू ओमचा मुन्नासाठी आणि मला असं वाटतं सुंदर असा थोडासा स्लो डिलिव्हरी होती, समजला नाही आणि या ठिकाणी पंचांकडे काहीतरी अपील केलं जातंय, परंतु मला वाटतं हा डॉट बॉल आणि सुंदर असा चेंडू या ठिकाणी ओमने टाकला, परंतु काहीसा समजला नाही. व्हाईट साठी का? या ठिकाणी आमचे नितीनजी सामनाधिकारी म्हणून आहेत आणि ते बघतील की कशा पद्धतीची या ठिकाणी डिलिव्हरी आहे. थोडंसं आपण फास्ट खेळूया, कारण बऱ्यापैकी आता एक फायनलचा अजून सामना आहे आणि मला असं वाटतं की थोडंसं वातावरण सुद्धा मैदानामधलं थोडंसं डल होत चाललंय. काळोख मलाही वाटतं की लवकरच होईल आणि हा व्हाईट बॉल आणि सुंदर असं या ठिकाणी सामनाधिकारी यांनी दिलेला हा निर्णय या फेडरेशनच्या माध्यमातून कितीतरी चांगले फायदे झाले, त्याच्यामध्ये हा सुद्धा एक संघांच्या फेवरमध्ये झालेला एक चांगला फायदा आहे. पुढचा चेंडू ओम टू मुन्ना, थोडंसं पंचांनी जरा घाई करायची आहे. हॅलो आणि पुन्हा एकदा अवांतर धाव या ठिकाणी दिलेली आहे ओमने. मला असं वाटतं की आता फार सटीक गोलंदाजी करणं गरजेचं आहे, परंतु मॅच प्रेशर या सगळ्या गोष्टी कधी कधी खेळाडूला सुद्धा काही गोष्टी करण्यासाठी मजबूर करतात. मला असं वाटतं हा फार प्रेशरचा सामना आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि मला असं वाटतं मुन्ना याच्या बॅटमधून आलेला सुंदर असा हा आणि हा पुन्हा एकदा एक षटकार, पूर्णपणे लय बिघडून टाकलेली आहे बॉलरची या ठिकाणी आणि मला असं वाटतं की बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी मुन्नावरती कृष्णा शिरावळे यांच्याकडून करताना दिसत आहेत ते आणि बऱ्यापैकी आता एक रिलीफ झोन मध्ये गेलेत ते पाली उपालेवाडी. मी सांगितलं की 13 बॉल मध्ये आता त्यांना फक्त 7 रनची आवश्यकता आहे. अजूनही पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातला एक बॉल शिल्लक आहे. पुढचा बॉल ओम टू. मला असं वाटतं या 2 षटकारांनी पूर्ण मॅचचं चित्र पालटलं आणि पुन्हा पुढचा चेंडू ओम टू मुन्ना आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटावलेला चेंडू. मला असं वाटतं डिक्लेअर क्षेत्रामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी आणि पाली उपालेवाडीची जी संख्या झाली धावसंख्या ती झाली 19 आणि आता जवळपास या मॅचचा पूर्णपणे टर्म बदललाय आणि 2 ओव्हरमध्ये त्यांना फक्त हव्या जिंकण्यासाठी 5 धावा. 12 बॉल 5 धावा. परंतु मी सांगितलंय की मुसार चांदेवाडीचे जे पुढचे जे सर्व गोलंदाज आहेत हे कधी मॅच हारणारे नाही आहेत. नक्कीच बघूया पुढचा गोलंदाज येतो तो विठ्ठल, अतिशय तेज तर्रार असा गोलंदाज आणि पुढचा चेंडू विठ्ठल टू सागर आणि हा पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आले ते विठ्ठलला. मला असं वाटतं की एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी आता पाहायला भेटेल. 2 तुल्यबळ ज्यावेळेला संघ खेळत असतात त्यावेळेला कशा पद्धतीमध्ये खेळ करायचा असतो हे नक्कीच ही ओव्हर डिसाईड करेल. आणि मला असं वाटतं की थ्रो करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये आणि एक धाव धावून अशा 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या पाली उपालेवाडी संघाला आणि संघाची धावसंख्या झाली ती 21 आणि आता मात्र हव्यात त्या 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. जवळपास हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेला आहे तो पाली उपालेवाडी संघाने.
मी सांगितलं की अतिशय सेन्सिबल क्रिकेट आज सकाळपासून ते खेळतायत आणि खूप चांगली इम्प्रूव्हमेंट त्यांच्या गेममध्ये झालेली आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू काहीशी औपचारिकता राहिलेली आहे या सामन्यासाठी आणि 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावांची गरज. आणि मला असं वाटतं की हा देखील डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी मिळालेली ती उपालेवाडी संघाला आणि संघाची धावसंख्या आता या ठिकाणी झालेली आहे ती 22 आणि मला वाटतं 9 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची गरज आहे. आणि हा सुंदर असा त्रिफळाचीत झालेला आहे तो मुन्ना. मी सांगितलं होतं की शेवटी हाच गेम आहे की कोणी याच्यामध्ये प्रेडिक्ट नाही करू शकत की झालं तुम्ही आता पुढच्या बॉलला जिंकाल म्हणून, परंतु खूप मोठं असं आव्हान आहे ते मुसाड चांदेवाडी संघाला. नक्कीच या ठिकाणी मात्र विजय बाद झाला. नवीन गेलेला फलंदाज स्वप्नील शिरवले यांना आपण पाहतोय. मात्र जसं आपण पाहिलं या मॅचमध्ये आपलं काम मात्र चोखरित्या पूर्ण केलं ते म्हणजेच विजय उपाले आणि म्हणजेच मुन्ना. आता मात्र रिक्वायरमेंट आहे 8 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा विठ्ठल तयार. राईटम राऊंड विकेट मारा स्वप्नीलसाठी. उडन मारलेला लेग साईडला तटवलेला डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पाहिजे आणि आता मात्र 7 चेंडू आणि स्कोअर लेवलला आलाय. 1 धाव जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग. हॅलो, याच्यानंतर आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. चला पुढचा चेंडू विठ्ठलचा स्वप्नीलला आणि मात्र बॅटची कडा आणि चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपामध्ये. विजय संघ ठरतोय तो म्हणजेच उपालेवाडी संघ. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन आणि त्याचप्रमाणे शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी यांना देखील शुभेच्छा. अपकमिंग मॅचमध्ये आपला चांगला खेळ दाखवा अशा तुम्हाला शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबतोय आणि लगेचच उपालेवाडीचे कॅप्टन टॉससाठी यायचंय. उपालेवाडीचे कॅप्टन टॉससाठी या. नक्कीच मी म्हणतो या ठिकाणी अतिशय पूर्ण खिलाडी वृत्ती या ठिकाणी पाहायला भेटते की मुसाड चांदेवाडी सारख्या संघाने अप्रिशिएट केलेलं आहे ते उपालेवाडी संघाला की ते सुंदर पद्धतीने त्याने खेळ केलेला आहे. आणि मला असं वाटतं हीच खरी भावना या फेडरेशनच्या वतीने आम्ही जे मैदानामध्ये आम्हाला जी बघायची असते हे फार अगदी ह्याच्यासारखं सुख कुठेच दिलीप सर याच्यासारखं कुठलंच सुख मला वाटतं नसेल. मला असं वाटतं आता पुढचा सामना इमिडिएटली सुरू करूया आपण. आयोजकांना ही विचारतोय की आता मला असं वाटतं की आपण 3 ओव्हरचा सामना आपण या ठिकाणी दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. पंचांनी